नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। मैदान चालू आहे कलेढोण, तालुका खटाव, जिल्हा सातारा या ठिकाणी। हे मैदान जे आहे ते एक दुसा एक बैल असं मैदान चालू आहे आणि या मैदानामध्ये टोटल 8 सेमी जे आहेत ते झालेले आहेत। त्या 8 सेमीचे निकाल जे आहेत ते मी तुम्हाला सांगतो। कोणते बैल फायनलसाठी, कोणते बैल क्वार्टर फायनलसाठी जे आहेत ते पात्र झाले, चला मग बघूया। सेमी फायनल 1चा निकाल, एकमध्ये सुंदर अशी गाडी पळताना दिसली आपल्याला। तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी मुरुमकरांचा भवानी पळाला आणि त्याच्यासोबत आपल्याला पळताना दिसला बागड हा नंदी। बागड आणि भवानीची गाडी जी आहे ती सोन्या ड्रायव्हर चांदवलीकर यांनी जी आहे ती फायनलसाठी पात्र केलेली आहे। खूप साऱ्या शुभेच्छा या गाडी फायनलसाठी गेलेली आहे आणि त्याच सेमीमध्ये क्वार्टर फायनलसाठी गाडी पात्र झालेली आहे। तास क्रमांक 1 वरून धावलेली गाडी पब्लिकनं पाळली मित्रांनो। तास क्रमांक 1 मधून वाठारकरांचा VIP पिस्टन पळाला आणि त्याच्यासोबत कल्याणकरांचा सोन्या पळाला। सुंदर अशा गाड्या ज्या आहेत दोन्ही गाड्या गुलालासाठी पात्र झालेल्या आहेत। खूप साऱ्या शुभेच्छा। आजच्या मैदानामध्ये सेमी फायनल 2चा निकाल, 2मध्ये सुंदर अशी लढत झाली। त्या लढतीचा निकाल तास क्रमांक 3 वरून धावलेली गाडी मुळीकवाडीकरांचा बिरूभाई पळाला आणि त्या बिरूभाईसोबत आपल्याला पळताना दिसला ढवळ कल्याणकरांचा शंकर डॉन हा नंदी पळताना दिसला। सुंदर अशी गाडी जी आहे ती दादा ड्रायव्हर तरढोपकर यांनी जी आहे ती फायनलसाठी पात्र केलेली आहे। खूप साऱ्या शुभेच्छा। आणि त्याच सेमी क्रमांक 2 मधून तास क्रमांक 1 वरून धावलेली गाडी क्वार्टर फायनलसाठी गाडी पात्र झालेली आहे। आदत किंग माऊली पळाला आणि त्याच्यासोबत पुष्पा हा नंदी पळाला। दोन्ही गाड्या ज्या आहेत त्या गुलालासाठी पात्र झालेल्या आहेत। खूप साऱ्या शुभेच्छा या गाड्यांना। आजच्या मैदानामध्ये कलेढोणच्या दुसऱ्याच्या मैदानामध्ये सेमी फायनल 3चा निकाल, 3मध्ये सुंदर अशी गाडी पळताना दिसली आपल्याला। तास क्रमांक 3 वरून धावलेली गाडी सागर षटकट्रे घाणंद पॉवर प्लस कराड यांचा घाणंदकरांचा दुर्गा पळाला आणि दुर्गा कालसुद्धा पळाला होता आणि आजसुद्धा पळाला आहे आणि आज फायनलच्या गुलालाचा मानकरी ठरलेला आहे। आणि त्या दुर्गासोबत आपल्याला पळताना दिसला लेंगरेकरांचा आदत किंग बाहुल्या हा नंदी पळताना दिसला। सुंदर अशी गाडी जी आहे ती फायनलसाठी पात्र केलेली आहे। अनिकेत ड्रायव्हर लेंगरेकरांनी खूप साऱ्या शुभेच्छा। ही गाडी फायनलसाठी पात्र आणि क्वार्टर फायनलसाठी गाडी जी आहे ती तास क्रमांक 1 वरून धावलेली गाडी नखऱ्या पळाला आणि त्या नखऱ्यासोबत कळंबीकरांचा बनशा पळाला। सुंदर अशी गाडी जी आहे ती आजच्या मैदानामध्ये दोन्ही गाड्या ज्या आहेत त्या गुलालासाठी पात्र। खूप साऱ्या शुभेच्छा या गाड्यांना। आजच्या मैदानामध्ये सेमी फायनल 4चा निकाल घेतोय पब्लिकने गाडी पाळली। तास क्रमांक 7 वरून या बैलगाडा शहर क्षेत्रामध्ये चालू सीझनचा गुलालाचा बेताज बादशाह म्हणून ओळखला जातो असा हॉटेल सागर शाहिद भाई मोलाली नातेपुतेकरांचा पुशेगावचा 1 नंबरचा मानकरी आणि पेडगावचा 1 नंबरचा मानकरी असा हा सचिन पाळला आणि सचिनने आज दाखवून दिले तो काय करू शकतो आणि काय केलं त्या पठ्ठ्याने। आणि त्याच्यासोबत आपल्याला पळताना दिसला राजू शेठ जुगदर कलेढोण यांचा गुज्जर पळाला। सुंदर अशी गाडी जी आहे ती भैयाड्यावर बांबवडेकर यांनी जी आहे त्याच्या मैदानामध्ये फायनलसाठी पात्र केलेली आहे आणि त्याच सेमीमध्ये क्वार्टर फायनलसाठी गाडी जी आहे पात्र झालेली आहे। तास क्रमांक 4 वरून धावली गाडी मंगळवेडाकरांचा मास्तरराव पळाला आणि त्याच्यासोबत रुद्रा पळाला। हा घरचा साज होता। खूप साऱ्या शुभेच्छा। दोन्ही गाड्या गुलालासाठी पात्र। आजच्या मैदानामध्ये सेमी फायनल 5चा निकाल, 5मध्ये सुंदर अशी गाडी पळताना एक मोठी लढत होती, एक मोठा सेमी होता। सगळेजण लाईव्ह बघत होते तो सेमी, कारण की 10,000च्या वर ही जी आहे ती लोक सेमीफायनल बघत होते, कारण की त्या पद्धतीचा सेमी होता। सगळे टॉपचे हुकमेके होते त्या ठिकाणी। सेमीफायनल 5मधून पब्लिकनंच गाडी पळाली। तास क्रमांक 8 वरून धावलेली गाडी नसरापूरकरांचा गुलालाचा बेताज बादशाह शिव पळाला आणि त्याच्यासोबत पळताना दिसला बदलापूरकरांचा आदत किंग चिक्या। सुंदर अशी गाडी जी आहे ती फायनलसाठी पात्र, क्वार्टर फायनलसाठी गाडी पात्र झालेली आहे। विठ्ठल ड्रायव्हर बुतकर अजय शेठ कलेढोण यांचा चिक्या आणि त्याच्यासोबत भारत ओळखुंदे मामा यांचा सावकार पाळा, निमगावचा सावकार पाळा। सुंदर अशा दोन्ही गाड्या गुलालासाठी पात्र झाल्या आहेत। खूप साऱ्या शुभेच्छा। काय फाईट दिली या नसरापूरकरांच्या शिवने, सगळा टॉपच्या नंदी होते त्यात आणि त्याच्यामध्ये निकाल त्यानं घेतला, पब्लिकनं पळून मानलं या गाडीला। सेमी फायनल 6चा निकाल, 6मध्ये सुंदर अशी लढत झाली। तास क्रमांक 5 वरून धावलेली गाडी या आत्ता दादा सरकार यांच्या दावणीत एक मोठी खरेदी झालेली आहे। दादा सरकार यांची मोठी खरेदी छोटा देवा आणि त्याच्यासोबत पाहताना दिसला पालेगाव अंबरनाथकरांचा बादल। ही गाडी फायनलसाठी पात्र दिलीप ड्रायव्हर शिरस्वस्तींनी केली। क्वार्टर फायनलचा निकाल जो आहे तो चेक करायचा चालू आहे। सेमीफायनल 7 जो आहे तो 8चा झाल्यानंतर घेणार आहेत, कारण की थोडासा एक बैल आजारी होता परंतु तो पाळणार आहे, त्याला ग्रीन सिग्नल मिळाला आहे। सेमीफायनल 8चा निकाल सांगतो। तास क्रमांक 6 वरून धावली गाडी सुलतान 21-11-11 आणि त्याच्यासोबत
चिंचनेरचा गणाभाऊ पळाला. ही गाडी प्रशांत व चिंचनेरकरांनी सेमीसाठी पात्र केली आणि सेमीफायनल 8मधून तास क्रमांक 7मध्ये गाडी क्वार्टर फायनलसाठी पात्र झाली. घरणीकरांचा राजा आणि विठ्ठल नाना अजय शेड यांचा भुंगा. 7 सेमीफायनल बाकी आहे. कमेंट्समध्ये सांगा.